पुण्यात धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, महायुतीत दंगा नको, धंगेकरांना सांगितलं. गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही, धंगेकरांच्या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर. पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे फडणवीसांचंही मत, मात्र मलाच का टार्गेट केलं जातंय, धंगेकरांचा सवाल. मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं बाबासाहेबांनी फाळणी पूर्वीच्या पुस्तकात लिहिले. मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस, भाजपनं पाळलेल्या लोकांवर काय उत्तर देणार? पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची टीका. दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा या वक्तव्यानंतर आमदार संग्राम जगतापांना पक्षाची नोटीस, तर अजित पवारांशी सविस्तर बोलू असं म्हणत जगतापांनी बोलणं टाळलं. पक्षाच्या विचारधारेशी विसंगत बोलल्यावर नोटीस द्यावी लागते. नोटीसला काय उत्तर येतं ते पाहून पुढील निर्णय घेऊ. संग्राम जगतापांना दिलेल्या नोटीसवर अजित पवारांची प्रतिक्रिया. महिलानगरात एक बोकड हैदराबादहून, दुसरं बोकड संभाजीनगरहून आलं होतं. संग्राम जगतापांचा जलील आणि ओवेसींवर पलटवार. जलीलांनी चिकनी चमेली म्हणत केली होती टीका. नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे. संग्राम जगतापांवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा, तर जगताप 2029ला भाजपमधून लढणार, आतापासून वातावरण पेटवायला सुरुवात, रोहित पवारांची टीका. संग्राम जगतापांची ही बौद्धिक दिवाळखोरी, जात आणि धर्म विभाजन करून आपली पोळी भाजायची. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील बैठकीत एकाच मंचावर. आपण कुठलेही काम 100%च करतो, अन्यथा करत नाही. अजित पवारांची शरद पवारांसमोर फटकेबाजी. राज ठाकरे सहकुटुंब जवळपास 3 तास मातोश्रीवर. ठाकरे कुटुंबियांचं स्नेहभोजन, ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता. कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघू नये, राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर. भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढवणार, तर चिराग पासवानच्या पक्षाला 29 जागा. दिल्लीत 2 तास भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. बिहार विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. उद्या यादी जाहीर होणार. स्थानिक पातळीवरील मवियाच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपची रणनीती, इच्छुकांना पक्षात घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश. मी तुलना करत नाही, पण फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेंप्रमाणे. हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण. नथुराम गोडसेप्रमाणे फडणवीस शांत डोक्यानं काम सुरू आहे, सपकाळांनी केली होती टीका. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. बारामतीत पवार कुटुंब यावर्षी दिवाळी साजरी करणार नाही. प्रतापराव पवारांच्या पत्नीचं निधन झाल्यानं निर्णय. गोविंदबाग निवासांनी यंदा दिवाळी सण साजरा होणार नाही. अजित पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीत घोटाळेच केले. पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले, रात्री बँका चालू ठेवल्या, संजय राऊतांची टीका. राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमानी यांची अजित पवारांवर जोरदार टीका. राज्यावरील कर्जाचा उल्लेख करताना निशाणा.